मी नागपूरवरनं मुंबई, मुंबईवरनं संभाजीनगर, संभाजीनगरवरनं झरी, याच्यापूर्वी कुठं इटोली 800 किलोमीटर चालत चालत आलो. म्हणजे चालत नाही आलो. तुम्ही जर असे शांत बसले तर कसं बोलणं होईल. त्याला मजबूत ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर आहेत, त्यांना ऊर्जा द्यावी लागेल. तर दोन्ही हात करून उठावडून मजबूतीने विजयाचा संकल्प करायचा. कशाचा विजयाचा संकल्प करायला आले की तुम्ही, मग विजयाचा संकल्प करूया. भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आता वाटतं झरी झालं भाऊ. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या नेत्या, आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरजी, आपले जिल्हाध्यक्ष सुरेशजी भुमरे, व्यासपीठावर उपस्थित शिवाजीराव भरोसेजी, दिलीपराव देशमुखजी, माधुरीताई देशमुखजी, प्रमोदजी गायकवाड, नंदाताई देवळे, विद्यांबरजी रसाळ, तानाजी कदम, दीपक सिंह गौतम, इलासबाई खतीब, ॲडव्होकेट रामजी चव्हाण, कैलासजी सावंत, अप्पासाहेब गायकवाड, सलीमजी कुरेशी, गजाननजी हेंडगे, सकारामजी नन्नवरे, आतिकबाई इनामदार, अभिजितजी परिहार, उत्तमराव जगाडे, भीमरावजी साळेगाव, आशेफजी कुरेशी, डी.के. इनामदार, उत्तमरावजी साळेगाव, देवडेजी, माणिकराव बनसोडेजी, रमेशराव सावंत, बाळासाहेब जगाडे, अस्मिता ढाले, प्रशांतराव गटारे, संदीपजी जाधव, दैवतजी लाटे. या ठिकाणी आत्ता ज्यांचा पक्षप्रवेश झाला अशा आमच्या प्रियंकाताई, मनसेचे तालुका अध्यक्ष, आपले या ठिकाणी उपस्थित दुसरे पक्षप्रवेश झालेले यशवंतराव, उपस्थित सर्व बंधू भगिनी, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत, पत्रकार बंधू बसले आहेत, त्यांचं नाव मी घेऊ शकलो नाही. भाऊ तुम्ही इकडे म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीसमोर नका उभे राहू. तेवढ्या दूर लाडक्या बहिणी आल्या त्या म्हणतील कशाने आलो आम्ही, त्यांच्यासमोर नका राहू, इकडे येऊन जा. बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या जनतेने, परभणीच्या जनतेने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जो सरकार यावं याकरता परभणी जिल्ह्यांनी आम्हाला प्रचंड मदत केली. आणि आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून आपण विकसित परभणी जिल्हा 2029चा परभणी जिल्हा, 2034चा परभणी जिल्हा आणि 2047ला या परभणीची जी लोकसंख्या असेल 23 वर्षानंतर, हे लहान बाळ मोठे होतील. ज्या बाळाचा जन्म झाला नाही त्या बाळांकरता काय, जे बाळ जन्म झाले त्यांच्याकरता काय. 23 वर्षानंतर परभणी जिल्ह्याचा विकासाचा संकल्प, विकासाची योजना देवेंद्र फडणवीस सरकारने तयार केली. आणि आता या जिल्हा परिषद निवडणुकी झाल्यावर या जिल्ह्याचा नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी 2047चा परभणी जिल्हा आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून या परभणी जिल्ह्याच्या विकासाकरता जो संकल्पनामा, तो विकासाचा नामा आहे, तो आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याकरता 7 तारखेचं मतदान आहे. 7 तारखेची निवडणूक ही आपले उमेदवार दिलीपराव देशमुखाच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक आमच्या नंदाताई देवडेंच्या नशिबाची नाही आहे.
ही निवडणूक माधुरीताई देशमुख, प्रमोद गायकवाडच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक विदांबर रसाळ, तानाजी कदमच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक मेघनाताई बोर्डीकर आणि आमच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक मोदीजीच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या 55 योजना ज्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या झरी मतदारसंघात येणार आहे, याकरता दिलीपराव देशमुखजीच्या माध्यमातून झरीच्या मतदारसंघात येणार आहे, याकरता निवडणूक आहे. 7 तारखेची निवडणूक ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या 44 योजना ज्या झरी मतदारसंघाला लागू होणार आहे, याची निवडणूक आहे. 7 तारखेची निवडणूक मेघनाताई बोर्डीकर पालकमंत्री म्हणून ज्या 22 योजना जिल्हा नियोजन समितीला आपल्या झरीला द्याव्या लागतात, याची निवडणूक आहे. 7 तारखेची निवडणूक ही 124 योजनांची आहे. 124 योजनाच्या माध्यमातून आमचे दिलीपराव देशमुख पूर्ण 5 वर्ष आपल्या मतदारसंघाच्या जनतेकरता काम करणार आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपली ही निवडणूक या भागातल्या जनतेच्या कल्याणाची आहे. खरं तर मी दिलीपराव देशमुखाला विनंती करेल, निवडून आल्यानंतर केंद्रातल्या, राज्यातल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या सर्व 124 योजना, या मतदारसंघाची जनसंख्या किती आहे? 18 पगड जातीचा ओबीसी समाज, 353 जातीच्या ओबीसी समाजाच्या सामाजिक न्यायाच्या, ओबीसी कल्याणाच्या, महाज्योतीच्या योजना आपल्या मतदारसंघात आणण्याकरता दिलीपराव देशमुख पाहिजे. मागासवर्गीय, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आदिवासी समाजाच्या माध्यमातून, आदिवासी योजनेच्या माध्यमातून, आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून या मतदारसंघाला आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या योजनेकरता आपण या ठिकाणी निवडणूक लढतोय. आणि सामाजिक न्यायाच्या, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या सर्व समाजाच्या योजना या ठिकाणी आणण्याकरता दिलीपराव देशमुखाची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक खऱ्या अर्थाने विकसित झरीची आहे. विकसित झरीची आहे. आपल्या सरकारने जेव्हा मेघनादिदी 2024ची निवडणूक आपण लढलो, तेव्हा आपण वचन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार राहील, तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही. छत्तीसगडमध्ये 15 वर्ष झाले भाजपाचं सरकार आहे, योजना चालू आहे. मध्य प्रदेशमध्ये 25 वर्ष झाले भाजपाचं सरकार आहे, योजना चालू आहे. आणि महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं सरकार राहील, तोपर्यंत महाराष्ट्रात लाडक्या बहिणीची योजना चालू राहील. एवढंच नाही, योजनेला अधिक मजबूत आम्ही करणार. दिलीपराव निवडून आल्यानंतर मी नागपूरला, देवेंद्रजी, मी, नितीन गडकरीजी, आम्ही मिळून, मी अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. 22 वर्ष झाले विधानमंडळात आहे. आता आम्ही 9 सखी योजना तयार केली. मेघनादिदी, तुम्ही तयार करायची. या 9 सखी योजनेतनं आमच्या लाडक्या बहिणीच्या 10 महिला बचत गटाची योजना, 10 महिला बचत गट, आमच्या बहिणीचे जे गट आहेत ते, जे गट होणार आहेत ते, यावर्षी दिलीपराव 50 महिला बचत गट तुम्ही तयार करा किंवा जे आहे ते पहा. या गटांना 1 लाख रुपये अनुदान, कर्ज नाही, 1 लाख रुपये अनुदान, 9 सखी योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून मेघनादिदी आम्ही आता 2200 बचत गट केले यावर्षी. पुढच्या वर्षी 2200, 5 वर्षात 10,000 गट. तुम्हाला माझी विनंती आहे, मेघनादिदी, एक रस्ता कमी झाला चालेल, पण आमच्या लाडक्या बहिणीला 1 लाख रुपये अनुदान देऊन त्यांना रोजगार, स्वयंरोजगारला योजनेला देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. दिलीपराव, 50 महिला बचत गट यावर्षी, प्रत्येक वर्षी 50 गट, 5 वर्षामध्ये किमान 500 गटांना 1 लाख रुपयाचा चेक आपल्याला द्यायचा आहे. मेघनादिदी योजना आपल्याला करायची आहे. 9 सखी लाडक्या बहिणींना मजबूत करणारी योजना. बंधू भगिनींनो, निवडणुकीमध्ये शब्द दिला होता, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सांगितलं होतं
जर देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलं तर आमच्या शेतकऱ्याच्या शेताच्या पंपाचं विजेचं बिल आम्ही माफ करू. मला अभिमान आहे मेघनाजी, तुम्ही निवडून आल्या, आपलं सरकार आलं आणि आज मला या गोष्टी अभिमानाने सांगायच्या आहे. या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकरी घरी, या सर्व शेतकऱ्यांचं घरी शेतकरी परभणीचे शेतकरी असतील, या सर्व शेतकऱ्यांचं 27,000 कोटी रुपये विजेचं बिल सरकारने माफ करून टाकलं. आता 1 रुपया विजेचं बिल सरकारने घेणार नाही. आणि आम्ही वचन दिलं आहे देवेंद्र फडणवीस सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तोपर्यंत, भाजपाचं सरकार महाराष्ट्रात तोपर्यंत 1ही रुपया शेतकऱ्याचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही. शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचं आम्ही इलेक्ट्रिक बिल नाही घेणार. आणि आता तर आम्ही हा विचार करतो आहे जो शेतकरी सोलार पंप घेईल तो शेतकऱ्याचा 3 लाखाचा पंप फक्त 25,000 रुपये देण्याचा निर्णय आपण केला. फक्त 25,000 रुपये 3 लाखाचा पंप, 12 तास, सकाळी 6 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 5 एचपीचा, 10 एचपीचा, 15 एचपीचा पंप. बंधू भगिनींनो, दिवसानी शेतकऱ्याला वीज पाहिजे, शेतकऱ्याला दिवसानी वीज पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतात वीज असेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असेल, कधी शेतकऱ्याचा मुलगा सरकारी नोकरी मागायला जाणार नाही, कधी नोकरी मागायला जाणार नाही. तो मागूच शकत नाही नोकरी. तो स्वतःला स्वयंपूर्ण करेल, आपल्या पिकाचं डबल पीक घेईल, जोडपट पीक घेईल, 3 पट पीक घेईल, आपल्या शेताला उन्नत करेल, रोजगार बनवेल, रोजगार देईल. शेतकऱ्याचा मुलगा कधी नोकरी मागणार नाही. शेतकऱ्याच्या शेतात रस्ता पाहिजे, वीज पाहिजे आणि पाणी पाहिजे. मेघनाजींनी सांगितलं आता तर आम्ही वाहून जाणारं पाणी थांबवतोय. विदर्भातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणणे, कोकणातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणणे. नळगंगा, पैनगंगा, वैनगंगा योजना आम्ही करतोय, अनेक योजना या ठिकाणी करतोय. आणि एवढंच नाही, धारणगाव येथे जेवढे बंधारे लागतील धारणगावला, त्या सर्व बंधाऱ्याची कडी आम्ही तयार करणार. ते आम्ही जलसंधारण विभागाकडे घेतलाय. दिलीपराव निवडून आल्यावर तू माझ्याकडे या, मी मुख्यमंत्र्याकडे घेऊन चालतो आणि धरणगावचे सर्व बंधारे करून जातो. एकही बंधारा करत नाही, काळजी करू नका. बंधू भगिनींनो, आम्ही विचार केला आहे की आता माननीय मेघनाताई, प्रधानमंत्री मोदीजींनी सूर्यघर योजना दिली आहे. सूर्यघर दिलीपराव, प्रत्येक वर्षी 500 घर, 2,500 घर. जे लोक आर्थिक दुर्बल आहे, 18 पगड जाती ओबीसी समाज असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असेल, मराठा समाज असेल, जो समाज आर्थिक दुर्बल आहे, जो समाज विजेचं बिल भरू शकत नाही, कारण विजेचा रेट 8 रुपये आहे. तुमच्याकडे जे वीज येते ते आमच्या नागपूरवरनं, चंद्रपूरवरनं येते, परळीवरनं येते. कोळसा जसा असा रेट वाढतो विजेचे रेट वाढतात. कोळशाचा रेट वाढला का विजेचे रेट वाढतात. 8 रुपयाची वीज आहे. पुढच्या 5 वर्षांनी 2029 मध्ये 12 रुपये होणार आहे. 12 रुपयाची वीज झरीला परवडणार नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय घेतला, या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना, म्हणजे सूर्यप्रकाशावर वीज तयार करणारी योजना, उन्हेवर वीज तयार करणारी योजना, जे सकाळी 6 ते संध्याकाळी 6, 12 तास वीज, आणि रात्रीची स्टोरेज बॅटरी करायची आणि ती झरीला द्यायची. आणि आता 12 रुपयाची वीज नाही, ही वीज 2 रुपये 80 पैशात तयार होणार आहे. 2 रुपये 80 पैशामध्ये 2029 ला दिलीपराव आम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये 12 रुपये नाही, 5 रुपये 90 पैशामध्ये अर्ध्या किमतीत वीज देणार आहे. अर्ध्या किमतीमध्ये वीज देण्याचा निर्णय आपण करणार आहे. एक कमळाचं मत, लाडक्या बहिणीची योजना, एक कमळाचं मत, मोफत शेतकऱ्यांना वीज, एक कमळाचं मत, सूर्यघर योजना, 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, असं सूर्यघर दिलीपराव आपल्याला प्रत्येक घरी लावायचं आहे. प्रधानमंत्री सूर्यघर द्यायचं आहे. 7 तारखेची निवडणूक ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची. तुमच्या घरावर सूर्यघर लावून दिलीपराव देशमुख तुमचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, अशी योजना दिलीपराव देशमुख करणार आहे. आणि आता तर आपल्या सरकारने निर्णय घेतलाय, संकल्प केलाय, गाडी घोडा बंगला मर्सडीज कार
फार्म हाऊस आहे, त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही करणार. गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस, 4 व्हीलर गाडी, मर्सडीज गाडी आहे. मुंबई साहेब तुमच्याकडे गाडी आहे, तुमचं कर्ज माफ नाही होणार. पण जो शेतकरी 40-40 वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत करतो, त्याचं चालू कर्ज आहे, तो भरू शकत नाही. कर्ज उचलतो, कर्ज भरतो, 40-40 वर्ष कर्ज उचलतो, व्याज, सरळ व्याज त्या ठिकाणी लागतं. बंद बघून असा शेतकरी कर्ज भरू शकत नाही. आणि तो शेतकरी आत्महत्येचा विचार करतो, आत्महत्या करण्याचा विचार करतो. या शेतकऱ्याला आत्महत्या करून द्यायची नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार, आपलं सरकार, या गरीब शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी करणार आहे. कर्ज माफ करण्याचा निर्णय करणार आहे. दिलीपराव निवडून आल्यावर गरीब शेतकऱ्याची यादी तयार करा, ज्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायची. पण बंगला, गाडी, घोड्याचं नाव नका घेऊ, फार्म हाऊसवाल्याचं नाव नका घेऊ. तुम्ही इमानदार कार्यकर्ता, मला कळलं तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षात न राहता जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता, जनतेचा सेवक आहे, राजकारणी नाहीये. 90% समाजकारण, 10% फक्त राजकारणाकरता आलेले दिलीपराव देशमुख आहे. 10% राजकारण, कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं तर दिलीपराव देशमुख सारख्या सज्जन कार्यकर्त्याला हे कमळ द्या आणि त्यांना खऱ्या अर्थाने ताकद द्या. असे कार्यकर्ते समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करू शकतात. असे कार्यकर्ते दिलीपराव देशमुख आहे. दुसरीकडे कोण आहे? शेवटी मत हे कर्ज आहे. मत हे दान. जरी मतदान शब्द असेल तर मत हे दान. आमच्याकरता कर्ज आहे. तुम्ही मतदान करणार आहे, पण आम्ही कर्ज घेणार आहोत. आणि दिलीपराव देशमुख तुम्हाला 7 तारखेला मताचं कर्ज मागतात आहे. पण कर्ज दिल्यानंतर त्याचे जमानतदार कोण आहे? दिलीपराव देशमुखचे जमानतदार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत. दिलीपराव देशमुखचे जमानतदार देवेंद्र फडणवीसजी आहेत. दिलीपराव देशमुखचे जबाबदार मेघनाताई बोर्डीकर आहे. आणि तुमच्या कर्जाच्या फॉर्मवर चंद्रशेखर बावनकुळेची सही होणार, काळजी करू नका. मी आहे चौथा कर्ज जमानतदार. 4 जमानतदार आहे. एवढे मोठे व्यासपीठ जमानतदार आहे. पण तिकडं कोण आहे? मताचं दान घेऊन पडून जातील. मला एक सांगा, तुमच्या मतदारसंघात मतदार यादीत ज्याचं नाव नाहीये ते तुमचं मतदान घेणार, काय करणार तुमच्या मताचं? 124 योजनाची निवडणूक आहे. हे दिलीपरावची निवडणूक नाहीये. ज्यांचं मतदार यादीत नाव नाही ते मतं घेऊन जातील आणि 5 वर्ष 124 योजनाचा बंटाधार करतील. काय करणार? काही नाही, काय करणार? ही आमच्या नशिबाची निवडणूक नाही आहे. 124 योजनेची निवडणूक आहे. आणि म्हणून सांगतो, ज्याचं मतदार यादीत नाव नाही या मतदारसंघामध्ये, कुणाच्या वर्षावर निवडणूक लढणार आहे? कोण आणणार आहे योजना? कोण करणार आहे सूर्यघर? आता तर मी निर्णय घेतलाय राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून. मला देवेंद्रजी महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचा मंत्री मी आहे. जसं पोलिसांचं खातं गृह खातं आहे, तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, गृह खात्याची. झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस आणि गृह खात्याची आहे. माझी जबाबदारी आहे 14 कोटी जनतेच्या झरीच्या मालमत्तेचं रक्षण करणे, तुमच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणे माझी जबाबदारी. आणि मी आता निर्णय घेतलाय दिलीपराव की तुमच्या मतदारसंघामध्ये जेवढे लोक सरकारी जागेवर राहतात, तुम्ही निवडून आल्यावर यादी तयार करा, माझी सही घ्या, सर्व लोकांचे पट्टे वाटप करून देण्याची जबाबदारी माझी आहे. पट्टे वाटप, सरकारी जागेवर राहणाऱ्या लोकांचं मालकी करून देणे. कारण तो सरकारी जागेचा मंत्री मी आहे, त्याचा मालमत्तेचा मंत्री मी आहे, पट्टेवाला मंत्री मी आहे. आणि दुसरा निर्णय घेतला आहे की पुढच्या काळामध्ये आम्ही गुंठेवारी कायदा, तुकडेबंदी कायदा
तुकडेबंदी कायदा दुरुस्त झाला. आता जेवढे खाजगी जागेवर ज्यांनी घर बांधले आहेत झरीमध्ये, दिलीपराव 15/10/2024 किती तारीख सांगितली मी? पत्रकार बंधू किती तारीख सांगितली? 15/10/2024. जरा उद्या ठळक लिहा. हे जनतेच्या कामात आहे. झरीच्या मतदारसंघात परभणी जिल्ह्यात कामात येणार आहे. 15/10/2024 पूर्वी ज्यांनी जिथं जिथं घर बांधलं असेल त्या सर्व घरांना कायदेशीर करून त्यांच्या 7/12 नावांना त्याच्याकडून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तुकडेबंदी कायदा दुरुस्त केला सरकार. गुंठेवारी कायद्याचा नियम लागू करतोय. आणि आता तुमच्या घराची मालमत्ता आम्ही करणार आहोत. आणि एवढंच नाही आहे तर आता तुमच्या घरावरनं आम्ही सरकारी विमान उडवणार आहे. इंडिगोचं नाही, एअर इंडियाचं विमान नाही, आमच्या कलेक्टरचं विमान ते घरोघरी फिरणार आहे झरीवर. दिलीपराव, झरीवर विमान फिरणार आहे. तुमच्या गावात मतदारसंघात आम्ही फिरवणार आहे. प्रत्येक घराचा सिटी सर्व्हे आम्ही करतो. इंग्रजांच्या काळानंतर कधीच सिटी सर्व्हे झाला नाही. पण माननीय पंतप्रधान मोदीजींनी स्वामित्व योजना दिली. स्वामित्व, तुमची मालकी. तुमच्या घरावरनं विमान फिरल्यावर 1 मीटर बाय 1 मीटरचा ड्रोन. तुमच्या प्रत्येक घराची, तुमचा प्लॉट किती, तुमचं घर किती, तुमच्या घराची उंची किती, तुमच्या घराची लांबी किती, तुमचं घर किती, याचा आम्ही सरकारी नकाशा तयार करून देणार आहे. हा नकाशा तुमच्या गुगलवर iCloudवर टाकणार आहे. 500 वर्षानंतरही तुमचा नातू पडनातू हा तुमचं घर तुमच्या गुगलवर, मोबाईलवर एक बटन दाबली तुमचं नाव टाकलं की तुमचं घर बघू शकणार आहे. असा नक्षा स्कीम आम्ही लागू करतोय. नक्षा. पण याकरता मेघना दिदी 4,000 रुपये घराला खर्च येणार. एक घराला 4,000. पण दिलीपराव, मी या मतदारसंघात आलो आहे आणि महसूल मंत्री आहे. मी ठरवलं आहे या परभणी जिल्ह्यामध्ये जी ग्रामपंचायत नक्षा स्कीम मागेल एकही पैसा न घेता संपूर्ण घराचं सरकारी मॅपिंग करून देणार. सरकारी मॅप तयार करून. 500 वर्षानंतर तुमचा नातू बघितलं पाहिजे की माझ्या आजोबाची, माझ्या नानीची प्रॉपर्टी कुठं आहे. घर बसल्या बघता आली. बंधू भगिनींनो, खरं तर माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घरं महाराष्ट्राला दिले. जेवढे पट्टे वाटप करू त्या सर्वांना 2.5 लाखाचं घर देण्याचा निर्णय आपण करणार आहोत. आणि एवढंच नाही तर मी त्या वाळूचा मंत्री आहे. 5 ब्रास मोफत वाळू आम्ही घर बांधायला देणार आहे. एकही पैसा वाळूसाठी घेणार नाही. हा निर्णय आपण करतो. आमचे तहसीलदार रेडिओ निवडून झाल्यावर ज्यांना खाजगी घर बांधायचं आहे, खाजगी प्रॉपर्टी आहे, त्यांनी 600 रुपये ब्रास तहसीलदारकडे अर्ज करायचा. 600 रुपये ब्रास घेईल. तो नेमून घेईल कुठून घ्यायची वाळू तिथून घ्यायची. आता अधिकार दिलाय तहसीलदारने. 600 रुपये ब्रास मध्ये खाजगी घर आणि सरकारी ज्यांना घर भेटणार आहे त्यांना मोफत वाढू देण्याचा निर्णय आपण केला. दिलीपराव, निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे एकही घर नाही सुटलं पाहिजे. खरं तर बंधू भगिनींनो, या ठिकाणी सर्वात महत्वाची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला सांगितलं, आम्ही तिघे नागपुरात नाव, गडकरी साहेब, मी, देवेंद्र, की या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजना आणतोय. आणि दिलीपराव, चिंता करू नका. मोजणी मोफत, पोलीस बंदोबस्त मोफत, रस्ता खुला करणे मोफत, एकही पैसा लागणार नाही. आणि झरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये तुमचं एक क्लस्टर तयार करून मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजना झरी सर्कलला लागू करण्याचा निर्णय आपण करणार आहोत. शेतकऱ्याचा ऊस निघाला पाहिजे, तो कारखान्यात दिला पाहिजे. ही निवडणूक झरी सर्कलच्या पांढर रस्त्याची मजबूती करण्याची. मला भरपूर बोलता येईल. 124 योजना सांगता येईल. आता तर आपण यात्रास्थळ विकासाची योजना तयार केली मेघनाताई. आणि इथे मला माहिती आहे भगवान दत्ताचं एक मंदिर आहे, राम भरोसे संस्थान. राम भरोसे संस्थानामध्ये संस्थानाच्या अध्यक्षाशी बोलून दिलीपराव एक योजना तयार करा. माननीय मेघनाताई मान्यता देतील आणि सरकारकडनं या देवस्थानाच्या विकासाकरताही लागणारा निधी या ठिकाणी आपण सरकारकडनं देऊ शकतो.
देवस्थानाच्या संस्थानांनी त्या ठिकाणी बसून योजना तयार केली पाहिजे. आणि झरीला तर प्रत्येक महिन्याला यात्रा भरते. झरीला कुठलं? नागझरीला. झरीची नागझरी नदीचा उगम आहे. आणि त्या ठिकाणी भगवान शंकराचं गोमुख दत्त मंदिर, महादेव मंदिर आहे ना. इथेही चांगल्या सुविधा असल्या पाहिजे. याकरता दिलीपराव देशमुख तुम्ही आराखडा तयार करा. या ठिकाणी आपण मुस्लिम समाजाने शादीखाना मागितलाय. शादीखाना, लग्नासाठी हॉल. मेघना दिदी डीपीसीतनं हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. तो निर्णय तुम्ही करणार आहे. टाकळी कुतकर्णामध्ये 502 मंदिरमध्ये रजिस्ट्या थांबल्या. त्या रजिस्ट्या करून देणार आहे. रजिस्ट्रीचा मंत्री मीच आहे. जेवढ्या रजिस्ट्या थांबल्या असेल त्याचा मंत्री मी आहे. रजिस्ट्रीचा मालमत्ता सर्व माझ्याकडे, पांढरण रस्ते माझ्याकडे. काळजी करू नका मित्रांनो. खऱ्या अर्थाने 124 योजना घेऊन मी आलोय. जिवंत 7-12 योजना आपण करतोय. मृत असलेले सर्व 7-12 जिवंत करून आपल्या गरीब माणसाला त्या ठिकाणी तहसीलदारकडे जाणं पडणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. दिलीपराव निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, मेघना दीदीकडनं जनसुविधा अभियान, नागरिक सुविधा अभियान, ठक्कर बापा आदिवासी वस्ती विकास योजना, अनुसूचित जाती नवबद्ध वस्तीच्या विकासाची योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा वस्ती सुधार योजना, माझी वसुंधरा अभियान, आदर्श ग्रामपंचायत योजना, अल्पसंख्याकाची विकास योजना, 25-15च्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जयकुमार गोरेजी जी आमचे ग्रामविकास मंत्री आहे यांच्या माध्यमातून 25-15ची योजना. एवढं जण आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, जल जीवन मिशनची रस्त्याची पिण्याच्या पाण्याच्या योजना, स्वच्छ भारत मिशनची योजना, राष्ट्रीय ग्राम उपजीविका मिशन, शालेय पोषणाहार मिशन, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यात्रा स्थळाच्या विकासाची योजना, रस्ते वीज पाण्याची योजना. एवढंच नाही तर या भागामध्ये संपूर्ण 124 योजना राबवण्याची निवडणूक आहे. 124 योजना मी योजनासाठी आलोय आणि मी तपासणार आहे. मागच्या 10 वर्षाच्या आमदार फंडातनं, खासदार फंडातनं काही ग्रामपंचायतला कामं गेले, पण अर्धे तुम्ही अर्धे आम्ही रोजगार हमी झाली. हेही आपण तपासणार आहोत, हे चेक करणार आहोत. काळजी करू नका. पक्षाची बेईमानी करणं म्हणजे आईची बेईमानी करणं. आणि मी ठरवलं, मी अध्यक्षाशी बोललो आहे, पक्षाचे अध्यक्ष. या मतदारसंघामध्ये माझी कडक नजर आहे. एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 55 योजनांचा आहे. एक चाक नरेंद्र मोदींच्या 55 योजनेचा आहे. दुसरं चाक देवेंद्र फडणवीस सरकारच्या 44 योजनाचा आहे. तिसरं चाक जे आता माननीय देशमुखजींनी सांगितलं, मला झरीच्या पूर्ण क्लस्टर करून पाहिजे. मी नितीन गडकरी साहेबांकडनं तिसरं चाक आपल्या रस्ते विकास योजनेचा आहे. आणि चौथं चाक मेघना दिदी बोर्डीकरच्या 22 योजनाचा आहे. पालकमंत्री पदावर या ठिकाणी इनाम जमिनी आहे, मदत मात खिदमत मात जमिनी आहे. त्या जमिनीवर कोणती विकास योजना तयार होत नाही. त्या मदत मात खिदमत मात मध्ये अडकलेल्या जमिनीचाही निर्णय मी करून देणार आहे. त्यांचा मंत्री मी आहे. काळजी करू नका. तुम्ही माझं एक काम कराल का? तुमच्या 124 योजना आम्ही करणार आहोत. तुम्ही आमचं एक काम कराल का? खरं सांगा. 10 परिवार घेऊन जा आणि एवढ्या जोराने कमलाची बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही तर दिलीपराव उपचार होईल. एवढा जोराने बटन दाबा. तुमची ऊर्जा आम्हाला द्या. 5 वर्ष या मतदारसंघाला असं करू की पुढच्या 5 वर्षानंतर या मतदारसंघात कुणाची हिंमत राहणार नाही, हिंमत होणार नाही निवडणूक लढायची. संकल्प केला ना तर कोणी कोणी संकल्प केला हात वर करून सांगा. हात वर करा जरा मोठा आवडून. कोणी कोणी संकल्प केला? सर्वांनी केला. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन राय पात्रेवारसह मी शेख अलीम, जिंतूर, परभणी. थँक्यू.